65वा वाढदिवस आहे। त्यांचा आजचा हा वाढदिवस खूपच स्पेशल ठरलाय। या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर येऊन पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राज ठाकरेंनी खास मातोश्रीवर येऊन दिलेल्या या शुभेच्छांमुळे आपल्याला खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीची पायरी चढलेत। मनसेची स्थापना केल्यानंतर आलेल्या दुराव्यामुळे राज ठाकरेंना मातोश्रीची दारं बंद झाली होती आणि 2006 नंतर राज ठाकरेंना मातोश्रीची दारं बंद होती। मग आता जवळपास 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर आले, त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमधला दुरावा आता संपलेला आहे हे दिसून येते। याच महिन्यात 5 तारखेला हिंदी सक्तीचा GR रद्द केल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या मेळाव्यात हे दोन्ही भाऊ खूप वर्षांनी एकत्र दिसले। आता पुन्हा महिन्याभरात दुसऱ्यांदा या दोन्ही भावांची जाहीरपणे भेट झाली। जवळपास 19 वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर आले। मनसेची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब आणि राज ठाकरेंच्या नात्यात दुरावा आला होता आणि त्यानंतर राज ठाकरेंसाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले। त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। ते दोन्ही भाऊ एकत्र यावेत आणि हा दुरावा संपावा असे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते। त्या प्रयत्नांना अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादानंतर यश आलंय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीची पायरी चढले। याच संदर्भात आपण बोलूयात। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। मनीषाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आधी 5 तारखेला आणि मग आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले, दोघांमधली जवळीक वाढते। आपली प्रतिक्रिया काय यावर? कुठल्याही दोन भावांची जर का जवळीक वाढत असेल तर त्याला कोणाचाच आक्षेप असण्याचं काही कारण नाही, परंतु हा काय एक मोठा राष्ट्रीय विषय आहे का की काय ती दोन भाऊ एकमेकांशी बोलत नव्हते? हा काय राष्ट्रीय एजेंडा नाहीये किंवा ही कुठली गंभीर समस्या नाही आहे महाराष्ट्राच्या पुढची। त्यामुळे प्रसार माध्यमांच्या मार्फत जे काय हे सतत चालवलं जातं, त्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्राला किती त्याच्याबद्दल काही चिंता आहे का आत्मीयता आहे? मला असं वाटतं हा एक त्यांचा घरगुती कार्यक्रम आहे आणि अशा घरगुती कार्यक्रमामध्ये दोन लोक भेटत असतील तर मला असं वाटत नाही। परंतु काय की आता सध्या सगळ्यांनाच ती सवय लागली आहे गेल्या 20 वर्षामध्ये की दोघं जण एकमेकांबद्दल काय बोलतात, काय भेटतात। एक मला असं वाटतं एक कौटुंबिक भेट आहे, तितक्या पुरताच विषय आमच्यासाठी तो आहे। बरं, महाराष्ट्रासाठी नाही पण महायुतीसाठी हे मोठं संकट असू शकतं। मला असं वाटतं प्रत्येक वेळा तोच अर्थ का काढावा? प्रत्येक वेळा मग महायुतीवर काय होणार, मग कोण कोणाबरोबर जाणार, ही चर्चाच मुळात मला त्यात काही महत्व वाटत नाही। ही चर्चाच होऊ शकत नाही। धन्यवाद जी। मनीषा ताई, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर त्यांनी दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्यावरती कोणाचा आक्षेप असता कामा नये आणि जर ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत असतील तर महाराष्ट्रात समोरचं काही मोठं संकट आहे का असं मनीषा कायंदे यांचं म्हणणं आहे। मात्र जर महायुती संदर्भात त्यांना विचारलं असता असाच दरवेळी अर्थ का काढला जातो, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असताना महायुतीला त्याचा धोका नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे हे 5 तारखेनंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आलेले महाराष्ट्रानं बघितले आणि त्यामुळे या युतीची ही नांदी तर नाही ना असाच प्रश्न पुन्हा एकदा। याच